तर नमस्कार मंडळी, कोकणकर देव यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे। तर मित्रांनो, दुपारचे 2 वाजले आहेत। आता आम्ही जैतापूर साईडला जातोय फिरायला। तर तुम्हाला बघूया आजच्या दिवसात काय काय घडतं ते संपूर्ण दाखवणार आहे। तिकडे जाताना आपल्याला बीच वगैरे लागणार आहे, तो तुम्हाला दाखवणार आहे। मी आणि ओमकार आहे। ओमकार हाय कर, बघा ओमकार आहे। चला तर जाऊया मित्रांनो आता। तर मित्रांनो, पावसाळ्यात बघू शकता बाईक करून फिरण्याची मज्जाच वेगळी आहे। हे बघा रोड कसा आहे, एकदम आजूबाजूचं वातावरण बघा। तर मित्रांनो बघू शकता, आता आपण कात्रादेवी वाडीवरती आलोय। इथे ग्रामदैवत कात्रादेवी हिचं मंदिर आहे आतमध्ये, आणि आमचं मेन ठिकाण आहे म्हणजे सागवे गावाचे। इथे आपला आठवडा बाजार वगैरे इकडेच भरतो आमचा। इथूनच आम्हाला एसटी वगैरे सर्व भेटतात। तर या साईडला बघू शकता मित्रांनो, माकड आहे तो बघा, वानर। आणि इकडे बघा आपली गुरं आहेत, चारायला चालले आहेत। दुपारची वेळ झाली आहे। तर मित्रांनो, आता आपण दांडे बीचवर आलो आहे, बघू शकता संपूर्ण बीच आहे। आपण येताना इथे येऊया, आता पाऊस चालू आहे। इथे बघा मासे गरवणारे लोक आले, हे बघा। हे बघा इथे बोट पण आहे। आपण येताना इकडे येऊया, आता पाऊस आहे म्हणून आपण थांबत नाही आहोत। पुढे जरा काम आहे आपलं जैतापूरला, तिकडे जातोय। तर मित्रांनो, आता आम्ही जैतापूरला पोचलो आहे। हे बघा पाठी बँक ऑफ महाराष्ट्र आहे। इथे ओमकाराचं काम होतं, थोडं ATM चालू करायचं होतं म्हणून आलेलो होतो। हे बघा बँक ऑफ महाराष्ट्र, इथे ATM आहे, तिथे चालू करायला आलो होतो, पण पाऊस पण चालू झाला परत। तर मित्रांनो, आता कंटिन्यू पाऊसच आहे। मी 4 दिवस आलो आहे ना गावाला, तर कंटिन्यू पाऊसच पडतोय। ऊन बघायलाच भेटत नाही, वैताग आलाय, बाहेर फिरायला पण भेटत नाही। हा बघा आता पण चालू आहे पावसा, बघा म्हणजे बारीक बारीक लागतोय, त्याच्यामुळे पूर्ण हेच होतंय, फिरायला भेटत नाही कुठे। तर हा बघा मित्रांनो, जैतापूरच्या पाठी जरा चिरेखनीच्या पुढे पेट्रोल पंप आहे। इथे तुम्हाला पेट्रोल पण भेटेल, CNG पण भेटेल। नवीन पेट्रोल पंप चालू झाला आहे, हा बघा। सर्व लोक जातात इकडं। आणि या साईडला बघू शकता कोकण, आपल्या जैतापूर साईडचं फेमस हॉटेल आहे, हे बघा कोकण स्वाद म्हणून, मस्त रेस्ट। तर मित्रांनो, आता आपण थोड्याच वेळात दांडे बीचवर पोहोचणार आहोत। हे बघा या साईडला आतमध्ये बाकाळे गाव आहे, हे बघा इकडे बाकाळे गाव आहे। आत्ताच पाऊस लावून गेला आहे, बघा रोड पूर्ण ओला झाला आहे। खाडी आहे, या साईडला अंसुरे गाव आहे, हे बघा इकडे आतमध्ये अंसुरे गाव आहे, हे बघा। आणि इकडे बंगेर दांडा बंगायला असं आहे, हे बघा सुद्धा पण चालू झालं आहे। तर मित्रांनो, दांडा बीचच्या बाहेरच रोडला समर्थ कृपा वडापाव सेंटर आहे। तिथे एक काकी असतात, खूप छान असा वडापाव बनवतात, तुम्ही पण नक्की ट्राय करा। हे बघा गुजरातवरून आलेले आहेत, मालवण वगैरे फिरून आता परत मुंबईला चालले आहेत। आणि ह्या बघा आपल्या बस, प्रायव्हेट बस विमलेश्वर, आता खाली असतात बस, पूर्ण ऑफ सीझन आहे ना, नवलादेवी, हे बघा पाठोपाठ बस लागतात सर्व। मित्रांनो बघू शकता, त्या काकीकडून आपण वडापाव घेतला आहे। इथे वडापावचं छोटंसं दुकान आहे, बघा दाखवलं तुम्हाला व्हिडिओमध्ये, त्याच्याकडून घेतला आहे। गरम गरम आहे, टेस्ट एक नंबर आहे, मस्त आहे टेस्ट, तुम्ही पण खायला या। चला आता आपण बीचवर जाऊया। हे बघा माझ्या पाठी संपूर्ण बीच आहे, दांडे बीच। तर मित्रांनो, समोर बघू शकता आपला समुद्र पूर्ण उसळलेला आहे, हे बघा लाटा वगैरे येत आहेत। आणि समोर आहे ना, हा बघा समोर तो
छत्रपती शिवाजी महाराजांचा विजयदुर्ग फोर्ट आहे। हे बघा, आपण बोटीने जाऊ शकतो आणि जर ह्याने जायचं असेल बाईक वगैरे गाडी वगैरे तर लॉंग रूट पडतो। आपण बोटीने पाण्यामार्गे लवकर जाऊ शकतो। हा बघा संपूर्ण बीच आहे, दांडे बीच, आणि हे सर्व सुरूचं बन आहे। ते ओंकार आहे, खूप मोठा असा एरिया आहे। हे बघा पाणी आलं आहे बघा। हे बघा आता आपल्या पायाजवळ येईल। हे बघा, तर चला तर इकडे मित्रांनो मासेमारी पण केली जाते। ह्याच्यामध्ये पाग वगैरे टाकले जातात, खेकडे बिकडे पण भेटतात इथे रात्रीच्या वेळीला। पण जास्त आतमध्ये जाऊ शकत नाही कारण मध्ये पाणी उंच आहे खूप। आणि सर्व काळी वाळू आहे, एकदम अशी सफेद नाही आहे। हे बघा, तर मित्रांनो या वाळूमध्ये तुम्ही गड किल्ले पण उभारू शकता, म्हणजे खेळण्यासाठी लहान मुलांना। हे बघा किती जागा आहे बघा, संपूर्ण वाळूच आहे बघा। आणि त्या साईडला पाणी आहे, बहुतेक सुकती आहे आता, ओटी आहे, भरती नाही आहे। आणि इकडे पावसाचं पाणी आहे बघा, इथून वाहून जातं। तर मित्रांनो सुरूचं बन बघा, पावसात कसलं वाटतं, एकदम घनदाट। हे बघा एकदम लाईनिंग लावलेलं आहे, एकदम लाईन मध्ये। हे बघा सर्व झाडे लाईन मध्ये लावलेत, भारी वाटतात। हे बघा मित्रांनो पाणी येत आहे, जास्त मंकच नाही करायची पाण्याबरोबर। हे बघा लाटा येतात सर्व। तर मित्रांनो बघू शकता, हा बघा 7.5 किलोचा खेकडा। रात्रीचे खेकडे ना चारायला बाहेर पडतात, म्हणजे खूप सर्वीकडेच बाहेर पडतात रात्रीचे, दिवसाचे पडत नाही। हा बघा एक, हा बघा, हा बघा, हा पण आहे, म्हणजे सर्व रात्रीचेच खेकडे बाहेर पडतात चारायला, चारा खायला। हे बघा पुन्हा हा, हे बघा खोका बोलतात आमच्याकडे ह्याला। हे बघा हे पण खूप आहेत, ह्याची पण भाजी वगैरे करतात, पण आमच्या साईडला कोण जास्त खात नाही, खेकडे पण नाही खात आणि खोके पण नाही खात ते।